नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, बऱ्याच प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मी आज आपल्याशी संवाद साधतोय. हो हो हो, मला आठवतं आपली सिरीज काय चालू आहे ती. अहो, आपली सिरीज चालू आहे इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस, चेंज ऑफ व्हॉइसेस, आणि याचे 9 भाग आतापर्यंत मी प्रसारितही केलेले आहे. आजचा 10वा भाग आहे. तर आजच्या भागात काय विशेष आहे, तर आज आपण सम डिफिकल्ट एक्झाम्पल्स ऑफ ॲक्टिव्ह व्हॉइस आणि त्याची पॅसिव्ह व्हॉइस कसे करतात ते बघणार आहोत. चला तर अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं वाक्य बघा, रीड युअर बुक्स. वाक्य काय आहे? रीड युअर बुक्स. आता हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. मग याला तर आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करत असताना इथे इथे करता दर्शवलेला नाही, कारण हे इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे. इथे आज्ञा दिलेली आहे, रीड युअर बुक. मग इथे करता दर्शवलेला नाही. आणि मी मगाशी किंवा मागच्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितल्यानुसार आज्ञार्थी वाक्यामध्ये म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये करता हा अध्यारूत असतो. तो म्हणजे तो हाईड केलेला असतो, लपलेला असतो. मग आपण स्वतःलाच आपल्याला आज्ञा देऊ शकतो का? रीड युअर बुक म्हणून, रीड युअर बुक्स म्हणून नाही. मग इथे आता करता नाहीये. मग याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवातीला सर्वप्रथम आपल्याला लेटचा वापर करावा लागेल. म्हणून लेट युअर बुक्स बी रीड बाय यू. आलं लक्षात? पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य पुन्हा बघा, लेट युअर बुक्स बी रीड बाय यू. दुसरं वाक्य बघा, डू नॉट बीट द बॉय, डू नॉट बीट द बॉय. आता या वाक्यात सुद्धा करता नाहीये. डू नॉट बीट द बॉय. पॅसिव्ह व्हॉइस बघा, याचीही सुरुवात लेटने होणार. लेट द बॉय बी नॉट बीटन बाय यू. पुढचं वाक्य बघा, प्लीज गो देअर. पॅसिव्ह व्हॉइस बघा, यू आर रिक्वेस्टेड टू गो देअर. आणि चौथ्या नंबरचं वाक्य बघा, ॲक्टिव्ह वाक्य, लेट हिम इट अ मँगो. पॅसिव्ह व्हॉइस, लेट अ मँगो बी इटन बाय हिम. आता तुम्ही म्हणाल हे वाक्य नेमकी करायची कशी सर आम्ही? तर या संदर्भात मी आपल्याला नियम सांगतो. याचा पहिला नियम, ज्या वाक्याद्वारे एखादी आज्ञा दर्शवली असेल किंवा प्रार्थना व्यक्त होत असेल, म्हणजेच थोडक्यात काय, तर ही आज्ञार्थी वाक्य किंवा प्रार्थना वजा विनंती वाक्य असतील, तर अशा वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आणि अशा वाक्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे अर्थातच वाक्यामध्ये काय असतं, करता हा हाईड केलेला असतो. मग अशा वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना लेट हे जे शब्द आहे LAT, लेट चा वापर करावा. लेटचा वापर करतात. लेट नंतर ऑब्जेक्ट ठेवलं जातं. जसं तुम्ही वाक्यांचं परीक्षण केलं असेल तर तुम्ही लगेच बघितलं की लेट नंतर लगेच कर्म तिकडे आलं. त्यानंतर अशा वाक्यांमध्ये बीचा वापर केला जातो आणि बी सोबत क्रियापदाचं थर्ड फॉर्म म्हणजे तिसऱ्या रूपाचा वापर केला जातो. आणि सगळ्यात शेवटी
बाय यू हे लावलं जातं. वाक्य 1 आणि 2 बघा. आता वाक्य 2 काय होतं? ॲक्टिव्हचं वाक्य होतं रीड युअर बुक्स. आणि पॅसिव्हमध्ये करताना बघा, मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा लेट घेतलं, नंतर मी सांगितल्याप्रमाणे कर्म घेतलं युअर, नंतर बुक्स घेतलं, युअर बुक्स हे कर्म घेतलं, नंतर इकडे बी घेतलं आणि क्रियापदाचं रीड 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 म्हणजे हे तिसरं रूप, आणि शेवटी मी सांगितल्याप्रमाणे बाय यू ठेवलं. तसंच दुसऱ्या वाक्यामध्ये पण बघा, लेट अगोदर, नंतर नंतर द बॉयज, नंतर बी घेतलं आणि इकडे बी नंतर नॉट घेतलं कारण हे निगेटिव्ह वाक्य आहे. नंतर क्रियापदाचं तिसरं रूप बिटन आणि यू आलं. लक्षात आलं? नियम 2, जर आज्ञार्थी वाक्यामध्ये म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये, इम्परेटिव्ह म्हणजे जर आज्ञार्थी वाक्य नकारदर्शक असेल तर बी हे जे आहे ते नॉटच्या अगोदर लिहायचं. उदाहरण 2 मी तुम्हाला दाखवलंच आहे की बघा, वाक्य ॲक्टिव्हचं होतं डू नॉट बीट द बॉय, आणि पॅसिव्ह करताना काय झालं? लेट द बॉय म्हणजे लेट घेतलं आणि त्यानंतर लगेच कर्म घेतलं, लेट द बॉय बी नॉट बिटन बाय यू. आलं लक्षात? आता पुढचा नियम बघा, यदि जर इम्परेटिव्ह वाक्यामध्ये म्हणजे आज्ञार्थी वाक्यामध्ये प्लीज शब्द आला असेल किंवा आलेला असेल तर त्या वाक्याचं इंग्रजी करताना, त्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये परिवर्तन करत असताना, पॅसिव्ह व्हॉइस करत असताना त्या वाक्यामध्ये लेट वापरत नाही. ज्या वाक्यामध्ये प्लीज येतो, ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये ज्या उदाहरणामध्ये प्लीज आलं तर बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य प्लीज गो देअर. मग याचं पॅसिव्ह तुम्ही पहा, यू आर रिक्वेस्टेड टू गो देअर, म्हणजे ह्या वाक्यामध्ये प्लीज आलेलं नाही म्हणून यू आर रिक्वेस्टेड टू गो चा वापर झालेला आहे. आणि अशामध्ये म्हणजे या ज्या ॲक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये प्लीज येतो त्या वाक्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस करताना प्लीज सुद्धा वापरत नाही, तर तिथे रिक्वेस्टेड टू गो म्हणजे टू वापरलं जातं. आणि क्रियापदाचं इथे पहिलं रूप वापरलं जातं आणि त्याच्या अगोदर आपण जे 2 वाक्यांमध्ये बी वापरलं त्या बीचा सुद्धा वापर केला जात नाही. पुढचा जो नियम आहे तो मी पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगेन. आशा करतो की मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेलच. अशा पुढच्या व्हिडिओजमध्ये मी याबद्दलची एक्सरसाइज आपल्याला देणार आहे. आणि आता श्रावण मास सुरू आहे, म्हणतात ना, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती झरझर भूवर क्षणात सरुणी ऊन पडे. अशा या श्रावण मासाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.